आता जे मंदिर आहे ते कोणाचं आहे? ते व्यक्तीचं मंदिर नाहीये का? ते एका विचाराचं मंदिर आहे. जर माणसाची मंदिर बांधायची ठरली असती तर जागा पुरली नसती. माझंही मंदिर झालं असतं, तुमचंही मंदिर झालं असतं, प्रत्येकाचं मंदिर झालं असतं. मंदिर हे व्यक्तीचं होत नसतं, मंदिर हे विचाराचं होत असतं. समाज हा कोण्या व्यक्तीचा पुरस्कार करत नाही, तर समाज हा त्याच्या विचाराचा पुरस्कार करत असतो. लक्षात ठेवा, विचाराचा. ये जरूरी नहीं कि हम हर दिन मंदिर में जाए, ये जरूरी नहीं कि हम हर दिन मंदिर में जाए, लेकिन हम जहां जाए वहां मंदिर बन जाना चाहिए, वहां मंदिर बन जाना चाहिए. आपले विचार इतके श्रेष्ठ असले पाहिजेत, आपण जिथं जाऊ ना तिथं प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे रे दादा, प्रसन्नता. आज रामचंद्र प्रभूजींचं मंदिर उभं राहतंय. हे मंदिर आहे सदाचार